ठरलं तर मग या मालिकेच्या 27 जानेवारीच्या भागामध्ये आता सुमनच्या नाटकामुळे नागराजचं भांडं फुटताना दिसणार आहे. कारण डॉक्टर श्रद्धा, अर्जुन आणि सायली यांच्या मदतीला धावून आलेले आहेत. हो, डॉक्टर श्रद्धा आता इकडे या सगळ्या खोट्यामध्ये सामील होण्यासाठी तयार झालीत आणि त्यामुळे सुमनच्या मदतीने प्रिया आणि नागराज या दोघांचंही सत्य कसं समोर आले पाहूया. इकडे आता प्रिया किचनमध्ये काम करते, सगळ्यांसाठी जेवण बनवते. त्यावेळेला सायली आलेली आहे आणि काय ग, आज तरी सगळ्यांचं जेवण तयार होणार आहे ना, की त्या दिवशी सारखा काहीतरी गोंधळ घालून ठेवशील? यावरती सायली बोलल्यावरती प्रिया चिडते. चिडल्यावरती मग आता ती सांगायला लागते, ए सायली, तू उगाचच काहीतरी बोलू नकोस हा. यावरती कल्पना म्हणते, अगं तन्वी, जेवण बनवायचं आहे ना, मग हे काय करतेयस? त्यावरती आता ती सांगायला लागते, तुम्ही दोघं जण तुमचं काम उरकून या, कल्पना म्हणते, आणि तोपर्यंत जेवण तयार असेल. आयतं जेवण जेवा की. यावरती अर्जुन म्हणतो, नाही, माझं आज ऑफिसमध्ये फुल डे काम असणार आहे आणि त्यामुळे मला घरी यायला खूप उशीर होणार आहे. यावरती सायली सुद्धा त्याच्यासोबत चाललेली आहे आणि मग प्रिया विचार करते, अरे देवा, म्हणजे आता हे दोघं जण इतका वेळ बाहेर गेलेले आहेत, याचा अर्थ हे दोघं जण महिपतच्या काहीतरी कामासाठी गेलेत का? महिपतने तोंड उघडले का? म्हणून नागोबा मला कालपासून इतके कॉल करत होता का? नक्की काय आहे, काय कळायला मार्ग नाहीये. आणि म्हणून आता ती विचार करते, नाही नाही, पटपट पटपट जेवण उरकते आणि त्यानंतर मग आता मी ताबडतोब यांच्या मागावरती जायला पाहिजे. मला नक्की काय झालंय, नागोबाने तोंड उघडले का, काय कळायला मार्ग नाहीये. असं म्हणत ती आता फटाफट फटाफट जेवणाची तयारी करते. कुठे काय तिला काही कळत नाहीये, पण उलटं सुलटं जेवणाची तयारी करते. आणि त्यानंतर इकडे कल्पनाची हसून पुरती वाट लागलेली आहे. काय बोलावं या मुलीला काही तिला कळतच नाहीये. बरं, हे सगळं चालू असताना आता अर्जुन आलेला आहे, तो म्हणजे इथे महिपतच्या घराच्या बाहेर. आणि त्यानंतर मग अर्जुन सांगायला लागतोय, कसं शक्य आहे, म्हणजे आता महिपतच्या घरात तर कुणीच राहत नाहीये. मग असं असताना, महिपतच्या घरामध्ये कुणीही नसताना कशा पद्धतीने सुमन काकूचा फोन इथे ॲक्टिव्ह होऊ शकतो? आणि त्यावरती आता सांगायला लागतात, ते म्हणजे इकडे पोलीस इन्स्पेक्टर, हो ना, पण आम्ही नागराजचा पण फोन ट्रॅक केलेला आहे, तर तो फोन त्यांच्या घरी ॲक्टिव्ह होता, तो इथे ॲक्टिव्हच नाही आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, कसं काय शक्य आहे? काही कळायला मार्ग नाही आहे की गोष्टी कशा बदलत चाललेल्या आहेत ते. त्यावरती आता इन्स्पेक्टर सांगायला लागतात, हो ना, गोष्टी आता वेगळ्याच मार्गावरती चाललेल्या आहेत, ठीक आहे, पण कदाचित महिपतच्या घरामध्ये चौकशी केल्यावरती आपल्याला काहीतरी समजेल, असं म्हणत आता इकडे ते बोलायला लागलेले आहेत. बरं, हे सगळं होत असताना मग आता चैतन्य परमिशन घेऊन आलेला आहे. चैतन्य ज्या वेळेला परमिशन घेऊन येतो आणि त्यावेळेला मग आता चैतन्य इकडे अर्जुनकडे ते लेटर देतो. आत्ताच्या आत्ता महिपतच्या घरामध्ये घुसण्यासाठी आपल्याला परवानगी मिळालेली आहे आणि महिपतच्या घरामधली हे करण्यासाठी सुद्धा परवानगी मिळालेली आहे, असं म्हणत तो आता ती परवानगीचं लेटर अर्जुनच्या हातात देतो. आणि त्यानंतर मग आता लगेचच सर्च करण्यासाठी त्यांना हे मिळतं. इकडे तोपर्यंत सायली सांगते, तुम्हाला पोलीस स्टेशनला काम होतं ना, मग जर तुम्हाला पोलीस स्टेशनला काम आहे, तुम्ही दोघं जण पोलीस स्टेशनची कामं उरकून घ्या. मी बघते ना इथे काय करायचं ते. महिपतच्या घरामध्ये शोधच तर घ्यायचा आहे ना, तर मी महिपतच्या घरामधल्या या सगळ्याचा शोध घेईन. यावरती अर्जुन म्हणतो, वेड लागले का तुला? तू एकटी जाऊन आतमध्ये शोध घेणार? मी बरं तुला एकटीला आतमध्ये जाऊन शोध घेऊ देईन? नाही नाही, मी पण तुझ्या सोबत येणार आहे. यावरती सायली म्हणते, मी महिपतच्या घरात गेले तर काय होणार आहे? तो काय मला काही करणार आहे का? मुळातच काही झालं तरी सुद्धा महिपत या सगळ्यामध्ये आता माझं काही वाकडं करू शकत नाही, कारण तो इथे नाहीच आहे ना, आणि त्यामुळे महिपत माझं काही करू शकणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो, अजिबात नाही, मागच्या वेळेला सुमन काकूच्या मागे आता तू गेली होतीस आणि त्यावेळेला काय झालं होतं तुला माहिती आहे ना, म्हणूनच आता इकडे मला चिंता वाटते तुझी खूपच, आणि त्याचमुळे मी तुला अजिबात जाऊ देणार नाहीये. चैतन्य म्हणतो, झाला, तुमच्या दोघांचा ड्रामा सुरू झाला असेल तर मला सांगा, म्हणजे कसं आहे ना, आपण आतमधल्या कामाला जाऊया. यावरती अर्जुन म्हणतो, हो चैतन्य, चल आतमधल्या कामाला लागूया. असं म्हणत दोघं जण आता आतमध्ये जायला लागलेत. काही सर्च करून काही भेटतंय का महिपतच्या इथे, असा विचार करतायत. इकडे तोपर्यंत विचार करत आहे साक्षी, ती म्हणजे की कसं काय करू मी, अण्णांना वकील कसा काय मिळवून देणार आहे, मला काही कळायलाच मार्ग नाहीये. म्हणजे खरं बघायला गेलं तर
अण्णांना दामिनी देशमुख आहे ती काही त्यांची केस घेईल असं वाटत नाही आहे आणि मी त्यांच्यासाठी वकील शोधायला दुसरं कुठे जाऊ शकत नाही आहे, कारण मला सगळेजण ओळखतील. प्रियाची मदत घेऊ का? मी प्रियाला ताबडतोब कॉल करते. पण ती प्रियाला कॉल करायला काढणार तेवढ्यात तिला महिपतचं वाक्य आठवतं, कुणावरती विश्वास ठेवू नको, अजिबात विश्वास ठेवू नको, म्हणजे प्रिया आणि नागोबा यांच्यावरती सुद्धा आता विश्वास ठेवू नको. हे सगळं ऐकल्यावरती मग मात्र ती विचार करते, नाही नाही, अण्णांनी मला सांगितलं होतं की कुणावरतीही विश्वास ठेवायचा नाहीये. इकडे एक एक करत आता अर्जुन सगळ्या गोष्टी इथल्या शोधतोय आणि सायलीच्या लक्षात एक गोष्ट आली की जे त्याच्या कबर्डला 3 ड्रॉवर आहेत त्यातला एकच ड्रॉवर फक्त खरा आहे वरचा, बाकी खालचे दोन्ही ड्रॉवर खोटे आहेत. आणि ती म्हणते, अर्जुन सर इकडे या, हे दोन्ही ड्रॉवर खोटे आहेत, काहीतरी गडबड आहे. मग वरचा ड्रॉवर उघडला जातो आणि वरचा ड्रॉवर बाहेर काढल्यावरती खालचा ड्रॉवर हा फेक असतो, त्याला एक छोटासा खण असतो आणि त्या खणामधून एक फाईल काढली जाते आणि महिपतने आपले सगळे कच्चे चिठ्ठे याच्यामध्ये लपवून ठेवलेले आहेत हे सगळ्यांच्या लक्षात येतं. आणि त्यानंतर मग आता तिथल्या सगळ्या फाईली काढल्या जातात. फाईल काढल्यावरती तिथे आता एक मोठा बॉक्स सापडतो आणि त्याच्यामध्ये महिपत कारस्थानांची सगळी हे सापडतो कच्चा चिठ्ठा. आणि चैतन्य म्हणायला लागतो, याच्यामध्येच त्यांनी सगळा कच्चा चिठ्ठा जमा करून ठेवलेला दिसतोय, जेणेकरून आता ज्या वेळेला आपण म्हणजे त्याची ही सगळी पापं इथे लपली जावीत. अर्जुन ते उघडतो आणि त्याच्यावरती डिस्चार्ज पेपर हॉस्पिटलचे असतात. ही तीच तारीख असते ज्या तारखेला प्रतिमाची खोटी बॉडी सापडलेली असते. आणि त्यानंतर सायली म्हणते, म्हणजे प्रतिमा त्याची खोटी बॉडी सापडण्यामध्ये याच महिपतचा हात आहे आणि ही तारीख पण तीच आहे. पण त्याच्या इथे शेवटी एक लेटर सापडतं, पेमेंट टू NK, म्हणजे 100% नागराज काका याच्यामध्ये सामील आहेत ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते. सायली सांगते NK म्हणजे नागराज किल्लेदार. यावरती लगेचच पोलीस म्हणतात, ठीक आहे, हे सगळे इव्हिडन्स आम्ही आमच्या ताब्यात घेतो आणि त्यानंतर पुढे आपण सर्च करूया. इकडे तोपर्यंत चैतन्य म्हणतो, आपल्याकडे कोर्टाने 1च दिवसाचा वेळ दिलाय आणि तो पण थोडाच वेळ आहे, वेळ संपलेला आहे. त्यामुळे अजून जर का आपण काही शोधलं असतं तर कदाचित काही सापडलं असतं, पण आत्ता आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि त्यामुळे आपल्याला काही झालं तरी सुद्धा आता निघायलाच पाहिजे, असं आता तो म्हणतो. इकडे तोपर्यंत नागराज घरी आल्यावरती नागराज पाहतो तर काय, सुमन आता इकडे डायनिंग टेबलवरती बसलेली आहे. सुमन डायनिंग टेबलवरती बसून आता तिला प्रतिमा काहीतरी जेवण वाढत आहे. सुमन तू जेवून घे बरं, तुझी तब्येत बरी नाहीये ना, असं ती सुमनला सांगते. पण त्याच वेळेला सुमन आता खूपच हायपर होते आणि हायपर होऊन आता इकडे सुमन आरडाओरडा करायला लागते, तू हो बाजूला, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून चालती हो बरं, तू इथून चालती हो, का इथे आलेली आहेस, मला बांधून ठेवायला आलेली आहेस का, असं म्हणत तिने आता सुमनला चांगलंच सुनावलेलं आहे. सुमनने प्रतिमाला सुनावलेलं आहे. प्रतिमा म्हणते, सुमन काय झालं, तू अशी का वेड्यासारखी करतेस. यावरती सुमन मात्र काही ऐकायला तयार नाहीये. आणि त्यानंतर सुमनला नागराज इकडे बघतोय आणि चला ही तर पुरती वेडी झालेली आहे असं बघून खुश होतोय. त्यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे सुमन, तू वरती झोप जा, अजिबात काही बोलू नको, असं म्हणत लगेचच आता इकडे सुमनला वरती नेलं जातं. इकडे तोपर्यंत सचिन विचार करतोय, काय करू, मी अस्मिताचा नवरा असल्याचा फायदा घेऊन पैसे उकळायला तर पाहिजेतच मला. आणि त्याच वेळेला इकडे आता या साक्षीचा सुद्धा आता बदला घेत पैसे, म्हणजे साक्षीकडून सुद्धा पैसे उकळायला पाहिजेत आपल्याला. आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतोय, अगं सॅम, आपलं हे रिलेशन असं किती दिवस राहणार आहे, म्हणजे असंच आपलं रिलेशन आधांतरी आपण ठेवायचं आहे का. यावरती ती म्हणते, नाही, का आपलं रिलेशन आपण आधांतरी ठेवायचं आहे, आपलं रिलेशन पुढे जायला पाहिजे. यावरती मग तो सांगायला लागतो, अगं मग त्यासाठी आपल्याला बोलायला पाहिजे ना, मामा कुठे आहेत, महिपत मामा. यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते साक्षी, हां ते जरा बाहेर गेलेत, येतीलच ते. पण याने न्यूज वाचलेली आहे की महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांचा खुनाचा मध्ये हात आहे, सगळं त्याला माहिती आहे. आणि त्यामुळे तो मुद्दामच हे सगळं बोलतोय आणि मुद्दामच तो आता सांगायला लागतोय की खरं सांगायचं तर आता मी या सगळ्यामध्ये इकडे तुला तेच म्हणत होतो की मामा कुठे आहेत, म्हणजे मामांच्या सोबत आता मी हे सगळं करू शकलो असतो, मामांशी मी बोलू शकलो असतो, असं मला म्हणायचं होतं. यावरती ती म्हणते, हो ना, पण अण्णा कुठे गेलेत याची मला सुद्धा काहीच खबरबात नाही आहे आणि त्याचमुळे मी आता तुला हे सगळं बोलत होतो. त्यावरती ती म्हणते, हो
कदाचित येतील लवकरच अण्णा, मग अण्णा आल्यावरती आपण आता त्याच्यासोबत बोलूया, असं म्हणत ती बोलत आहे. इकडे तोपर्यंत महिपत विचार करतोय, मी साक्षीला तर आता सांगितलेलं आहे की काही झालं तरी सुद्धा तू या दोघांच्या वरती विश्वास तर काही ठेवू नकोस, पण तरी सुद्धा मला तिला सावध करायला पाहिजे, सावध करून तिला आता सांगायला पाहिजे. पण काय करू, कसं सांगू या महिपत शिकरेला काही अवघड नाहीये आणि तो लगेचच एका हवालदाराला बोलवतो आणि काय रे, तू इकडे पनवेलचाच काय, जरा गप्पा मार माझ्याशी. कसं आहे, ज्या वेळेला आपण गप्पा मारतो ना, गप्पा मारल्यावरती आपली ओळख वाढते आणि त्या कैद्याला सुद्धा जरा बरं वाटतं. कसं, असं म्हणत तो आता बोलायला लागलाय आणि तो त्या हवालदाराच्या सोबत आता ओळख काढतोय, जेणेकरून हवालदाराच्या सोबत आता ओळख काढून त्याला आता साक्षीला भेटण्याचा मार्ग मोकळा करता येईल, हा त्याचा एक हेतू आहे. इकडे आता अर्जुन आणि सायली महिपतच्या घराच्या बाहेर आलेत आणि आपल्याला बऱ्यापैकी माहिती तर मिळालेली आहे, पण आता शोध आपला चालू राहिला पाहिजे. आणि त्याच वेळेला अर्जुन सांगायला लागतो की आपण ना रविराज काकांकडे जाऊया. चैतन्य म्हणतो ठीक आहे, तुम्ही दोघं जण रविराज काकांकडे जा, पण या सगळ्यामध्ये आता तुम्ही दोघं जण जा, मी ऑफिसला जातो. ऑफिसला गेल्यावरती कदाचित बाकीची कामं पेंडिंग आहेत ना, ती सुद्धा होतील. त्यानंतर हे सगळं होत असताना हे दोघं जण रविराज काकांकडे जायला निघतात. तेवढ्यात रविराजांचा त्यांना कॉल येतो आणि त्यानंतर अर्जुन सांगतोय, अरे महिपतच्या इथं आम्ही आलो होतो, काही इव्हिडन्स सापडलेत आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला हे करायला आलो होतो. आणि त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतंय रविराज की मी खरं तर या कारणासाठी फोन केला होता की मला ना आता श्रद्धा डॉक्टरांना भेटायला जायचं आहे. सुमनची जरा तब्येत हायपर आहे ना, त्यामुळे श्रद्धा डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन तिला दाखवतो. आता मात्र अर्जुन सायली गडबडतात. अर्जुन फोन म्यूटवर टाकतो आणि सायलीला म्हणायला लागतो, अगं जर का श्रद्धा डॉक्टर घरी आल्या तर आपलं काही खरं नाही आहे. आपण या सगळ्यामध्ये आता खूप मोठा प्रॉब्लेमॅटिक गोष्ट होईल आणि त्यानंतर मग आपल्याला अडकायला होईल. आपण एक काम करूया, आपण श्रद्धा डॉक्टरांकडे जाऊया, असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ते सांगतात रविराजांना, रविराज काका आम्ही श्रद्धा डॉक्टरांच्या इथेच आहोत. श्रद्धा डॉक्टरांच्या इथेच असल्या कारणाने तुम्ही चिंता करू नका, आम्ही ताबडतोब त्यांना घेऊन येऊ, असं म्हटल्यावरती मग आता ते सांगायला लागतात, ठीक आहे तुम्ही श्रद्धा डॉक्टरांना घेऊन या. बरं, आता हे सगळं चालू असताना श्रद्धा डॉक्टरांना आता इकडे घेऊन येण्यासाठी अर्जुन आणि सायली त्यांना आपल्या कटात सामील करण्यासाठी निघतात आणि दोघं जण श्रद्धा डॉक्टरकडे येतात. इकडे आता सचिन विचार करतोय, काय करू, या साक्षीचा काही उपयोग तरी आता केला पाहिजेच ना. आणि त्यासाठी तो आता तिला सांगतोय, म्हणजे तिला काही बोलत नाहीये, फोन आल्याची ऍक्टिंग करतोय. अरे अजून किती दिवस, अजून आता मला या सगळ्यामध्ये पैसे हवेत, 1 महिना अजून कसं काय. यावरती तो सांगायला लागतोय, अरे देवा. मग साक्षी म्हणते, काय झालं सचिन. सचिन सांगतो, अगं माझं पैसे होते ना, ते जे येणार होते ते अजून 1 महिना पैसे येणार नाहीत असं म्हणतायत. काय करायचं काहीच कळत नाहीये, म्हणजे माझ्या पैशांचा तकाता वाढतच चाललाय. त्यावरती ती म्हणते, अरे असं काय करतोयस, पैशांची गोष्ट आहे ना तर मी तुला देतोय ना पैसे. यावरती तो म्हणतो, अगं असं काय करतेस, तू तुझ्याकडून पैसे कसे घेऊ, आधीच 1 लाख घेतलेत. यावरती ती म्हणते, ठीक आहे मी देईन, किती हवेत तुला. त्यावरती तो म्हणतो 5 लाख. आणि मग मात्र आता इकडे ती जरा गडबडते आणि म्हणते, अरे मामा असते ना तर मी तुला पैसे नक्की दिले असते, पण इतके पैसे माझ्याकडे नाही आहेत, सॉरी म्हणजे इतके नाही आहेत माझ्याकडे. यावरती तो म्हणतो, इट्स ओके. आणि तो विचार करतो की मला अस्मितालाच घोळात घेतलं पाहिजे, जर मी अस्मिताला घोळात घेतलं तर आणि तरच मला आता पैसे मिळतील, मला परत अस्मिताच्याच पाया पडायला जायला पाहिजे, असा आता तो विचार करतो आहे. परत तोपर्यंत अर्जुन आता इकडे आलेला आहे आणि श्रद्धा डॉक्टरांची दुसरी असिस्टंट आहे, तिच्यासोबत बोलून तो आता हे सगळं ठरवतोय. ती ॲक्च्युली तयार नाहीये की हे सगळं करायला, पण आता सुमन काकूंचं सगळे सिच्युएशन अर्जुनने समजावून सांगितले आणि खूप मोठा गुन्हा शोधून काढण्यासाठी हा सगळा प्रकार आता करायला लागतोय, हे सुद्धा त्याने सांगितलेलं आहे. मग हो नाही करता करता डॉक्टर आता या सगळ्या कटामध्ये सामील होण्यासाठी तयार झालेत आणि ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी या सगळ्यामध्ये तुमची मदत करायला तयार आहे, असं आता ते म्हणायला लागलेले आहेत. त्यानंतर मग आता सायली अर्जुन त्यांची मदत घेतात आणि त्यांना घेऊन घरी येतात. इकडे तोपर्यंत रविराज म्हणायला लागतात, थँक्यू सो मच, तुम्ही श्रद्धा डॉक्टरांच्या सांगण्यावरून इकडे आलात, आम्हाला मदत करायला तयार झालात. खरंच तुमचे जितके जितके आभार मानू तितके कमी आहेत. यावरती त्या म्हणतात, मला पेशंट कुठे आहे दाखवाल का.
पेशंटशी आधी बोलून घेतो आणि त्यानंतर मग आता आपण पुढची प्रोसिजर करूया. त्यावरती मग आता रविराज म्हणतात, "ठीक आहे, तुम्ही पेशंटसोबत बोलून घ्या. मी आता तुम्हाला पेशंटला दाखवतो." असं म्हणत ते आता सुमनकडे आणि सुमनची कशी कंडिशन आहे, कशामुळे हे सगळं झालं, तिला किडनॅप करण्यात आलं होतं आणि त्यामुळे तिच्या डोक्यावरती खूप सारा परिणाम झाला आहे, हे सगळं आता रविराज सांगायला लागतात. त्यानंतर मग आता त्या सांगतात, "ठीक आहे, तुम्ही चिंता करू नका. पेशंटसोबत बोलल्याशिवाय मी काही ठरवू शकत नाही आहे." मग आता सगळे सुमनच्या खोलीमध्ये आलेले आहेत आणि सुमनच्या खोलीमध्ये आल्यावरती नागोबा पण आलाय आणि त्यानंतर डॉक्टर आता बेसिक सुमनची चौकशी करतात आणि त्यानंतर मग आता त्या सगळ्यांना सांगतात, "मला काय वाटतं माहिती आहे का, की तुम्ही सगळ्यांनी जरा आता बाहेर बसा. म्हणजे मला एकट्यासोबत पेशंटसोबत बोलू दे. मध्ये तुम्ही इथे असाल तर त्या नीट उत्तरं देणार नाहीत." यावरती नागराज म्हणतो, "नाही, नाही. म्हणजे ना तिचं जरा हायपर झालेली आहे ती. ती मध्येच काहीतरी वेड्यासारखंच करते आणि म्हणून मी इथे थांबतो." त्यावरती आता इकडे रविराज चिडतात आणि काही गरज नाहीये आणि ते सांगतात, "प्रतिमा सांग याला सांग की काही गरज नाहीये हे सगळं करण्याची. सुमनला डॉक्टरांच्या सोबत एकट्याने राहू दे. अति काळजी दाखवायची खरंच काही गरज नाहीये." असं म्हणत ते आता चांगले चिडलेले आहेत. त्यानंतर मग आता रविराज चिडल्यावरती इकडे सगळे जण बाहेर येऊन बसतात. नागराजला पण जबरदस्ती बाहेर येऊन बसायला लागतं. नागराजला बसायला लागल्यावरती इकडे तोपर्यंत मग डॉक्टर बराच वेळ आतमध्ये थांबतात आणि आतमध्ये थांबल्यावरती मग ते अखेर बाहेर येतात आणि बाहेर आल्यावरती रविराज म्हणतात, "काय झालं डॉक्टर? घाबरण्याचं काही काम नाही आहे ना?" यावरती डॉक्टर आता सांगायला लागतात, "कसं आहे ना, म्हणजे या सिच्युएशनमुळे त्यांच्या मनावरती खोल परिणाम झाला आहे. हळू-हळू त्या या सगळ्यातून बाहेर पडू शकतात, पण एकदम आपण त्यांच्यावरती कोणतंही प्रेशर टाकू शकत नाही आहोत. त्यामुळे सगळ्यांनी कोऑपरेट करून किंवा सगळ्यांनी त्यांना याच्यातून आपल्याला बाहेर काढायचं आहे, अशा पद्धतीने काम केलं तर नक्कीच गोष्टी नीट होतील." असं म्हणत त्यांनी आता सांगितले. अर्जुन म्हणतो, "बाकी काही औषधं वगैरे?" यावरती त्या सांगतात, की काही झालं ना तरीसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस द्यायचा नाहीये. यावरती आता इकडे नागराज मुद्दाम नाटकं करायला लागतो, "हे सगळं त्या महिपतने घडवलंय. मी महिपतला सोडणार नाहीये. माझ्या दादाला सुद्धा मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि माझ्यावरचा बदला म्हणून माझ्या बायकोच्या सोबत हे सगळं कारस्थान करतोय. मी आता सोडणार नाहीये." असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सगळेजण त्याची ही नाटकं पाहत आहेत आणि त्याला सुमनबद्दल काही वाटत नाहीये हे आता सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आता इकडे सगळेजण त्याच्याकडे रागारागात पाहत आहेत. पण त्याची नाटकं काही थांबतच नाहीये आणि तो मनातल्या मनात इतका आता खुश झालेला आहे आणि तो म्हणतोय, "चला बरं झालं. म्हणजे आता काहीही झालं तरीसुद्धा सुमन वेडी आहे हे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे आता माझं काही ती वाकडं करू शकत नाहीये." असं तो बोलतोय. इकडे डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देत आहेत. बेसिक काहीतरी औषधं लिहून दिलेली आहेत, ज्याच्या सुमनला हार्म होणार नाहीये आणि नागराज आता भलताच खुश झालेला आहे. नागराजची अवस्था बघून इकडे आता सगळेच जण म्हणजे सायली अर्जुनने बरोबर ट्रॅपमध्ये त्याला अडकवायचं ठरवलेलं आहे. बरं हे सगळं चालू असताना मग आता तोपर्यंत हे सगळं चालू असतं आणि आता सुमनला समजवण्यासाठी सायली आलेली आहे आणि ती तिला समजवते. प्रतिमा पण तिला समजवते. तोपर्यंत इकडे आता सचिन घरी आलाय. अस्मिताची माफी मागायचं नाटक करतोय. आता सचिनला अस्मिता माफ करणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत.